शिवकथेच्या आरंभी भगवान श्री शंकराच्या नामाचा उच्चार करून भजन करून आपण कथेला आरंभ करणार आहोत। सर्वांनी भगवान भोलेनाथाच्या या नामचिंतनामध्ये अगदी मनोभावे भजनामध्ये एकाग्र व्हावं। आपल्या वाणीच्या पावित्र्यासाठी श्री शंकराच्या नामाचा उच्चार करावा, कारण शंकराचं नाम हे आपल्या त्रिविध तापाला हरवणारे आहे। मन शांती, बुद्धी शांती, अंतःकरणाची शांती, अगदी माणसाला स्थिर करणारं हे नाम आहे। म्हणून शिव शब्दाचा उच्चार, भगवान श्री शंकराच्या नामाचा उच्चार आमच्या सोबत आपण करावा। महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे। महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे। महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे। महादेव तुम्हारी
जय हो वे भोलेनाथ तुम्हारी जय हो वे। नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरेहं निराकाशमाकाशवासं भजेऽहं। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोत्रीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणाकारसंसारपारं नतोऽहं। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं तुषाद्रादिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं शरत्कुण्डलं भृसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं विवादीशधर्माकरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं भाजं भानुकोटिप्रकाशं प्रजशूलनिर्मूलनशूलवान् भजेऽहं भवानी पतिभावगम्यं। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारि चिदानन्दसद्दोहमोहापहारि प्रसीद प्रभो मन्मथारि। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं न यावद् उमानाथपादारविन्दं भजन्ति ह लोके परे वा नराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवास। नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा जराजन्म दुःखोदतातप्यमानं रघुपाहिराहं। नमामि च शम्भो नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपम् आइए हनुमंत विराजे आइए हनुमत विराजे आइए हनुमत विराजे आइए महाराज विराजे वनवास लो पवन कुमार कथा सुनो पवन कुमार आइए हनुमत
कथा सुनो मती अनुसार कथा मती अनुसार आये हनुमंत विराजे आये महाराज विराजे आये महाराज विराजे आये हनुमंत विराजे आये महाराज विराजे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 हरि बोल राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी भगवान शंकराची भक्ती शिकवणारी आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख संपवणारी प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या व्यावहारिक काही अडचणी असतील त्या अडचणी संपवण्यासाठी एक आध्यात्मिक मार्ग 7 दिवस शिवमहापुराण कथेचं श्रवण आणि भगवान श्री शंकराची जी अंतकरणामध्ये भक्ती आणि या महादेवाची भक्ती महादेवासारखी सोपी आहे, सरळ आहे. 33 कोटी देवामध्ये सगळ्यात सरळ देव फक्त महादेव आहे. खूप भोळा देव महादेव आहे. भक्ताची पटकन हाक ऐकणारा महादेव आहे आणि कमी सेवा घेऊन जास्त फळ देणारा देव सुद्धा महादेवच आहे. किती सोपा आहे. 1 लोटा जल सब समस्या का हल. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव आहे. आठवून सांगा मला, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा एकमेव महादेव आहे. असा दुसरा कुठला देव आहे? सगळ्या देवांचा देव महादेव. सब देवन के बाबा, बडे बाबा, भोले बाबा. भगवान श्री शंकराची भक्ती शिकवणारं हे शिवमहापुराण आणि या शिवमहापुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व शिवभक्तांचं, भगवत भक्तांचं, महानुभाव मंडळींचं, परम भागवत मंडळीचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. संकष्ट चतुर्थी त्यानिमित्तानं कीर्तन व्हावं ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आली. संकल्प कीर्तनाचा आणि 1 वर्ष कधी पूर्ण झालं कळालंच नाही. वर्षपूर्तीनिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन व शिवमहापुराण कथा हा सुंदर सुयोग या ठिकाणी जुळवून आणलेला आहे. खरं तर ही भूमी, या भूमीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनात लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनात लाभ घ्यावा
प्रकारचा सत्संग असेल, तो सत्संग श्रवण करण्यासाठी, त्या सत्संगामध्ये रुपयापासून लाखापर्यंत सेवादान देण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये सत्कर्म घडू शकत नाही. कथा ऐकण्यासाठी, सेवा करण्यासाठी, झाडून काढण्यासाठी, चटई उचलण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, वेळातला वेळ काढून मंडपात बसण्यासाठी, वेळ काढून सेवा करण्यासाठी पुण्यच असावं लागतं. पुण्य नसेल तर इथं आलेली माणसं इथून वापस जातील. काही लोक 2 तास भांडणं ऐकतात, पण 2 तासाची कथा ऐकू शकत नाहीत. का ऐकू शकत नाहीत? त्यांचं पुण्य शिल्लक नाही. पुण्य पदरी असल्याशिवाय कथा श्रवणाचं सद्भाग्य प्राप्त होऊ शकत नाही. सत्संग त्याच्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. संत महात्मे उगीच सांगत नाहीयेत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी वैभावो, होय त्याचे मुखी हरी वैभावो. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी वैभावोय. हो त्याचे मुखी हरी वैभावोय. हो त्याचे मुखी हरी वैभावोय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी वैभावोय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी वैभावोय. सा ग प म प, सा नि प म प, सा ग प म प, सा नि प म प, नि ध ध प नि नि म प प प म म सा ग ग ग ग ग म म सा प प प म प म प म प म प म ग म प म ग म प म प म प म ग म प म ग म प म प म प म ग म प म प म प म ग ग. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी वैभावोय. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होया. खरं सांगते तुम्हाला, भगवंताचं नाव सुद्धा ओठाला यायला अनेक जन्माचं पुण्य लागतं. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये सत्कर्म, सेवा, साधना, उपासना या गोष्टी घडू शकत नाही. आणि जन्मांतरे भवेत पुण्यम, जन्मजन्मांतरीच्या पुण्यानं सत्संग जीवनामध्ये लाभत असतो. तुम्हाला धन किती मिळणार, फिरायला गाड्या, बँक बॅलन्स, पैसा, व्यवहारातली सगळी गोष्ट तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला मिळणार. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीना. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रारब्धानं मिळणार आणि परमार्थातल्या सेवेच्या गोष्टी तुमच्या पुण्याईनं प्राप्त होणार. तुम्ही पुण्यवान आहात, भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी, की तुमच्या जीवनामध्ये हे कथा श्रवणाचं एवढं मोठं सद्भाग्य. आणि सध्याचा काळ हा पूर्ण शिवभक्तीचा काळ आहे. जी मंदिरं वर्षांवर्षापासनं, ज्या मंदिरामध्ये लोक, महादेवाच्या मंदिरात मागच्या काही काळात गर्दी कमी झाली होती, लोक जात नव्हती, नको ती लोक तिथे बसलेली असायची, जाणाराला टेन्शन यायचं. आणि तिथे मग कुठे जुगार खेळणं, कुठे काय करणं, असला प्रकार, मच्छर, खराब, अगदी अस्वच्छता, असं शिवमंदिरांची अवस्था झाली होती. पण भारतभर
किंवा भारताच्या बाहेर शिवभक्तीचा खूप मोठा प्रभाव ज्यांनी निर्माण केला असे श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा, त्यांच्या कथेच्या प्रभावानं लोकांना भक्ती कशी करावी ते तर कळालंच, पण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या प्रभावानं परिणाम असा झाला, लोक शिवभक्ती करत गेली आणि लोकांच्या जीवनातल्या अडचणी संपत गेल्या. आणि नवीन तर शिवमंदिरं निर्माण झालीच, पण जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जुन्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा वाढलं. जुन्या मंदिरांच्या मध्ये मग अखंड दिवा लावणं असेल, रोज महादेवाला पाणी घालणं असेल, या गोष्टी वाढल्या. आणि पंडितजी सांगतात किंवा प्रत्येक कथा सांगते, तुम्ही कोणत्याही कथेचं जर आपल्याला फळ मिळावं असं जर वाटत असेल तर ही कथा किती दिवसाचं अनुष्ठान आहे? हे 7 दिवसाचं अनुष्ठान आहे. तर 7 दिवस तुम्ही अनुष्ठानाला बसा. तुम्ही 7 दिवस कथेचं अनुष्ठान केलं तर या व्यासपीठावर बसून सांगते आणि पंडितजी सुद्धा सांगतात की तुम्हाला कथा श्रवणाचं फल 100-101% प्राप्त होणार. पण तुम्ही सुद्धा ते अनुष्ठान पवित्र मनानं केलं पाहिजे. आता पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी दांडी मारली, तिसऱ्या दिवशी आले, चौथ्या दिवशी गायब. पण तुम्ही जर असं अधूनमधून येणं असेल, वेळ मिळेल तसं जाणं असेल, वेळ नाही भेटलं की निघून जाणं असेल, यानं आपल्याला त्या कथा श्रवणाचं फळ मिळू शकत नाही. हा, कथा ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल, पण फलच पाहिजे असेल तुम्हाला, काही संकल्प मनामध्ये धरून जर बसला असेल तुम्ही, तर कथा व्यास गादीवर येण्याच्या अगोदर तुम्ही इथे बसलेले पाहिजेत आणि व्यासपीठावरनं कथा व्यास उतरल्यानंतर तुम्ही निघून गेले पाहिजे. एवढं जर तुम्ही 7 दिवसामध्ये सांभाळाल तर या व्यासपीठाला, या गादीला, या शिव महापुराण कथेला तुमची जी इच्छा आहे ती द्यावीच लागेल, पूर्ण करावीच लागेल. ही तुमची माझी ताकद नाही, या ग्रंथाची, या कथेची, या कथासत्राची ताकद आहे ती. म्हणून 7 दिवस. आणि पंडितजीचे तर वैशिष्ट्य आहे, कितीही मंडप दिले तरी कमीच पडतात त्यांच्या कथेला. आणि मंडपाच्या बाहेर उन्हात अंगाला घामाच्या धारा वाहतात, अशा अवस्थेत सुद्धा लोक भक्तिभावानं कथा श्रवण करतात. म्हणून ह्या कथेचं पूर्ण फल आपल्याला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर भगवान शंकराच्या चरणावरती श्रद्धा ठेवून वक्ता कोण आहे याचा विचार न करता कथा कुणाची आहे, माझ्या भगवान भोलेनाथाची कथा आहे, ती भक्तीनं श्रवण करा, श्रद्धेनं श्रवण करा. आता ही कथा तर पंडितजीच्या मुखातून, अनेक कथाकारांच्या मुखातून आपण खूप वेळा ऐकतोय. मग ती ऐकलेलीच कथा पुन्हा पुन्हा ऐका का? कथा ऐकण्याची गोष्ट आहे, ती ऐकायची आहे. आणि ऐकल्याचा परिणाम काय होतो? श्रवणे उपजे सद्भाव. श्रवण केल्यानंतर भक्तिभाव निर्माण होतो. काही लोक म्हणतात मोबाईलवर पण कथा आहे, मी मोबाईलवर ऐकू. मोबाईलवर सुद्धा कथा ऐकावी, पण लाईव्ह मध्ये प्रत्यक्षात व्यासपीठाच्या समोर बसून कथा ऐकण्यामध्ये जो भाव आहे तो मोबाईलवर निर्माण होत नाही पाहिजे तसा. म्हणून तर पंडितजीच्या कथेला प्रचंड गर्दी असते, त्यांच्या खूप कथा मोबाईलवरती आहेत, मोबाईलवर सुद्धा लोक ऐकतात. पण तिथे वास्तव लाईव्ह कथेला एवढी गर्दी का? तर समोर बसून वक्ता आणि श्रोता, वक्त्याची नजर व्यास गादीवर बसलेल्या त्या महात्म्याची नजर चुकून तरी आपल्यावरती पडेल. त्यांच्या मुखातून बाहेर निघालेले शब्द या पवित्र जागेवर थेट आपल्या कानापासून अंतःकरणापर्यंत जातील आणि योग्य फल आपल्याला प्राप्त होईल. म्हणून कथा मंडपात बसून श्रवण केली पाहिजे. श्रवणे उपजे सद्भाव. श्रवणे उपजे सद्भाव. ऐकल्यानंतर सद्भावना निर्माण होते. सद्भावे प्रगटे देव. आणि सद्भाव जागा झाला की दूर नाही, इथेच त्या ईश्वराचं प्रागट्यकरण होत असतं. म्हणून कथा आपण सगळ्यांनी भक्तिभावानं श्रवण करावी. आता या 7 दिवसाच्या कथेमध्ये आपल्याला काय काय बरं ऐकायला मिळणार आहे त्याचं थोडंसं चिंतन करायचं आपल्याला. विश्वातलं सगळ्यात पहिलं शिवलिंग कुठे निर्माण झालं, कुठे प्रगट झालं, हे आपण शिवमहापुराण कथेमध्ये ऐकणार आहोत. विश्वातली शंकराची पहिली पूजा कोणी केली, पहिला पुजारी कोण, पहिला उपासक कोण, पहिला शिवभक्त कोण,